ध्यान तुळसी हार खाते बिडोबा तुळसी हार खाते कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोळे हरपले देह भाव एक देशी जीव कळा हा सोयरा सकळा प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव तुका म्हणे उरला देव गेला भेव त्या काळी प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव विठाला विठाला चांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव
यो ब्राह्मणं विदधाति पूर्वमेदेश्य प्रणतोति तस्मै तकोन्द्योपकाशं मुमुक्षुरै शरणम् अहं प्रपद्ये कस्तूरितिलकं ललाटपटले वक्षस्थले कस्तुभं नासाग्रे उर्मुक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुलितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजेते गोपालचूडामणि पुल्लिन्दिवरकान्तिमिन्दुवदनं वरहावतंसप्रियं श्रीवत्साङ्गमुदारकस्तुभधरं पीताम्बरं सुन्दरं गोपीनां नयनोत्पलार्चिततनुं गोगोपसंहारुतं गोविन्दं कलवेणुवादनपरं दिव्याङ्गभूषं भजे सत्यं व्रतं सत्यपरं त्रिसत्यं सत्यस्य योनिं निहितं च सत्ये सत्यस्य सत्यमृतसत्यनेत्रं सत्यात्मकं तं शरणं प्रपन्नः ध्येयं सदा परिभवं धनमीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरं चितनं शरण्यं वृत्यार्त्यहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषिते चरणारविन्दं कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः नमो विठ्ठला राजया पाण्डुरङ्गा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारो नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो तारे ओम नमो तारेश्वरा कीर्तन चांग होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या असणाऱ्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबारायांनी या असणाऱ्या कलियुगामध्ये उत्तम असणारं साधन नेमकं कोणतं आहे, आपलं कल्याण होईल, आपलं असणारं त्या ठिकाणी जीवनाचं उद्धार होईल, याच्याकरिता उत्तम साधन नेमकं कोणतं आहे, त्या असणाऱ्या साधनाची ओळख अभंगाच्या असणाऱ्या द्वारा महाराज आपल्याला पटवून देतात. विठ्ठल परमहंस
यांच्या असणाऱ्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान भोलेनाथाची असणारी भव्य शिव महापुराण कथा व कीर्तन महोत्सव अगदी भरगच्च पद्धतीने या ठिकाणी चालत आहे. असणाऱ्या या नाम उत्सवाचा तृतीय दिवस आणि तृतीय दिवसाची असणारी कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका दासाला या ठिकाणी प्राप्त झालेली. खऱ्या अर्थाने जर आपण या ठिकाणी थोडंसं विचार जर केला तर आजकाल असं पाहायला मिळेल, पैसे भरपूर आहे, पैशाची कमी आहे का कोणच्याकडे? नाही, पैसे सगळीकडे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. अहो महाराज म्हणतात ते तुम्ही फक्त सांगा काय करायचं ते, असे भरपूर लोक आहे. पण या असणाऱ्या चालू वातावरणामध्ये, चालू असणाऱ्या या कलियुगामध्ये परमार्थाकडे येणं हे भाग्यच लागतं महाराज. परमार्थाकडे ज्यावेळेस माणूस वळतो त्यावेळेस भाग्य उदयाला येतं. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन, भाग्याचा उदय होतो त्यावेळेस परमार्थ घडत असतो. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आपल्या दृष्टिकोनाने भाग्यवान कोण? व्यावहारिक दृष्टिकोनाने जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी भाग्यवान कोण? आपण कोणाला म्हणू भाग्यवान? संसाराच्या दृष्टीने म्हणजे ज्याच्याकडे खूप अशा धन आहे, प्रतिष्ठा आहे, किंवा ज्याच्याकडे त्या ठिकाणी फार अशा प्रकारची एक लौकिकता आहे, आपण म्हणतो की तो भाग्यवान आहे. पण नाही, भाग्यवान कोण आहे? भाग्यवान एकच आहे. भाग्यवंता घरी ज्याच्या घरी भजन आणि पूजन अशा प्रकारचं आहे तो खरा त्या ठिकाणी काय आहे? भाग्यवान अशा प्रकारचा आहे. आणि खऱ्या अर्थाने नजर लागेल असा असणारा सोहळा आपल्या असणाऱ्या पंचकृषीच्या माध्यमातून श्री क्षेत्र वडगाव, वैद्य वडगाव या ठिकाणी घडत आहे. अनंतरावाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. गरुड पुराणामध्ये गरुड महाराजांनी विष्णू परमात्माला एक प्रश्न विचारलेला आहे. गरुड महाराज जे आहे ते असणारे गरुड महाराज म्हणतात की महाराज, कलियुगामध्ये उत्तम असणारा नेमका कोण आहे? कलियुगामध्ये असणारा श्रेष्ठ नेमका कोण आहे? महान कोण आहे? तर या ठिकाणी सांगत असताना विष्णू परमात्मा म्हणतात की गरुडा, या असणाऱ्या कलियुगामध्ये तोच श्रेष्ठ आहे. या कलियुगामध्ये तोच त्या ठिकाणी काय आहे? महान आहे. इति स्मारती आणि इति स्मरयती. जो स्वतः माझं स्मरण करेल आणि दुसऱ्याला माझं स्मरण करा लावेल तोच कलियुगामध्ये श्रेष्ठ आहे. विठाला विठाला आणि म्हणून कधीही परमार्थ जो आहे तो परमार्थ हा त्या ठिकाणी आपणही केला पाहिजे. जर मोठं व्हायचं असेल ना तर परमार्थ आपणही केला पाहिजे आणि परमार्थ दुसऱ्यालाही करायला लावला पाहिजे. तरच त्या ठिकाणी या कलियुगामध्ये भगवान विष्णू परमात्म्याच्या नजरेमध्ये तो काय मोठा आहे. मग भलेही धन नसलं तरी त्रिभुवन सकल भुवन मध्ये निर्धनास्ती धन्या, तिन्ही भुवनामध्ये तो धनवान आहे की ज्याच्याकडे भक्ती नावाचं धन आहे. विठाला आणि अनंतराव एक सांगू का, काय तुम्ही काय वसान ते तुमच्या प्रारब्धानुसार आहे. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य वसान, आमदार वसान, खासदार वसान, काय वसान ते तुमच्या प्रारब्धानुसार आहे. पण आज तुम्ही वारकरी झाले याचा मला चांगला अभिमान. कारण की माणसाने काय होईल हे प्रारब्धावर आहे, पण वारकरी होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात मोठं पद कोणतं आहे? भक्त झालं पाहिजे. आमचे गडावरचे बाबा सांगायचे, भगवान बाबा आनंद गडकर, ते म्हणायचे की का हो वैष्णवदास, माणसाने वारकरी व्हावा का महाराज व्हावा? काय हो? वारकरी व्हावा. हो. महाराज झाल्यानंतर ते म्हणतात की महाराज झाल्यानंतर काय उड्या मारतोय, काय रडीतोय, काय हसितोय, आणि पाकिट कमी भरलं की नाराज होतोय. महाराज नाही हो, काय झालं पाहिजे? होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी,
आहे ते प्रारब्धाने मिळत राहतील, पण महाराज वारकरी होता येतं बरं. हो, तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगरवत्य करावे, दास्य सकळ शरणागती पत्कारली की वारकरी स्वतःहून होता येतं. सज्जन हो, त्याच असणाऱ्या नियमाप्रमाणे हा वर्गच असणारा कार्यक्रम अगदी या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे. कीर्तनाकरिता 2 असणारे मृदंगाचार्य भागवताच्या नियमाप्रमाणे इंद्रो वा दिन मृदंग हा जणू काही त्या ठिकाणी इंद्र हा काय करतोय, मृदंग वाजवतोय. असे असणारे 2 मृदंगाचार्य या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. गंधर्व सभा ज्यांनी आपलं आयुष्य या परमार्थाकरिता आणि त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या परिसराकरिता एक संप्रदायाची ठेवण, संप्रदायाची एक चालीचा खजिना ज्यांनी टिकून ठेवला, अशा हरिभक्तीपरायण पूजनीय अण्णा अर्थात पद्माकर अण्णा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचेही खूप खूप धन्यवाद. त्यांचेच असणारे चिरंजीव सोपान महाराज असतील, त्याच पद्धतीने आमचे परममित्र बळीराम महाराज असतील, त्याच ठिकाणी आवर्जून कीर्तनाकरिता उपस्थित कैलास महाराज असतील, या ठिकाणी राजू महाराज, भजनी मंडळी, विनेकर बाबा, सर्व काही त्या ठिकाणी असणारे तुम्ही श्रुती मंडळी, त्याच्यापैकी मातृवर्ग असतील, पितृवर्ग असतील, उपस्थित सर्व काही ज्येष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध मंडळी आणि यूट्यूब चॅनल माझा कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित अशा प्रकारचं आहे. ते म्हणले महाराज काही महाराज लोक असे करतात म्हणे, मदतच कट करा. त्याला म्हणलं भेव नाही तर आपला मग डाराचा कशाला टाकू दे म्हणला. विठाला 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 या ठिकाणी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी चिंतन करायचं आहे. कीर्तन जो आहे, कीर्तनाचा विषय, आज तुम्ही सगळे कामं धंदे सोडून इथं आलेला आहात. कशाकरिता आलेला आहात की संतांचे विचार जे आहे ते संतांचे विचार घरी नेण्याकरता, संतांचे असणारे विचार, संतांनी मांडलेले सिद्धांत, संतांनी सांगितलेला मार्ग हा कळण्याकरिता कीर्तन आहे. विठाला त्यानुसार त्या ठिकाणी आपण पाहत असतो. या असणाऱ्या चालू संसारामध्ये आपण त्या ठिकाणी महाराज विशेष रूपाने रात्रंदिवस धडपड चालू आहे. सुखाय कर्माने करोती लोके. रात्रंदिवस धडपड कशासाठी चालू आहे? सुखासाठीच अशा प्रकारची चालू आहे. जो म्हणेल तुम्हाला काय पाहिजे, सुख अशा प्रकारचं पाहिजे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. अहो मला दुःख व्हावं असं कोणाला वाटतं का? अजिबात नाही. प्रत्येकाला एकच इच्छा आहे, कशाची? सुखाची. मला काय पाहिजे तर सुख अशा प्रकारचं पाहिजे. का बरं सुखाची इच्छा आहे? कारण की त्या ठिकाणी महाराज आपला असणारं जे मूळ तत्व आहे ते असणारं मूळ स्वरूपच सुख स्वरूप आहे. आपलं असणारं मूळ अधिष्ठान जे आहे ते असणारं अधिष्ठानच त्या ठिकाणी काय आहे तर सुख स्वरूप आहे. आणि सुख स्वरूप अधिष्ठान असल्यामुळे आपली धाव ही त्याच्याकडेच आहे. आपली धाव कशाकडे तर त्याच्याकडेच अशा प्रकारचं आहे. हो का? कारण की वेद जो आहे तो असणार वेद त्या ठिकाणी सांगतो आनंदो ब्रह्मिती व्यंजनात आनंदात दैव खलिमानी भूतानी जायंते आनंदेन जाताने जीवंती आनंदम प्रथम भिसन विशंती तिनाम ब्रह्म. अर्थातच त्या ठिकाणी ब्रह्माचं स्वरूप सांगत असताना सांगितलं तो परमात्मा आनंद स्वरूप आहे. तमानंद कंदम परब्रह्म लिंगम म्हणजे पांडुरंगम. तमानंद कंदम तो परमात्मा आनंद स्वरूप आहे. आणि आनंद स्वरूप परमात्म्याचे आपण कोण आहोत? अंश आहोत. ममेवांशो जीवलोके. हे सगळे त्या ठिकाणी हरिरांश जीव चिन्मात्रम स्वरूपम. अर्थात त्या ठिकाणी सगळे आपण हरीचे अंश आहोत, आपण हरीचे लेकर आहोत. मग परमात्मा जर आनंद स्वरूप आहे तर आपला असणारा अधिष्ठान जर आनंद असेल तर आपलं सुद्धा स्वरूप हे आनंदच असलं पाहिजे. म्हणून आपली धाव ही आनंदाकडे. ठला आनंद पाहिजे. आपल्याला काय पाहिजे तर सुख अशा प्रकारचं पाहिजे. आणि म्हणून सज्जन हो, विशेष रूपाने सगळेजण सुखासाठीच कर्म चालू आहे. पण खरं सांगा पदरामध्ये काय पडतंय? दुःख पडतंय. पदरामध्ये काय पडतं? आपल्या दुःख अशा प्रकारचं पडतंय. का पदरामध्ये दुःख पडतंय? कारण की त्याचं एकमेव कारण आहे. ऐका, त्याचं एकमेव कारण आहे जिकडं सुख आहे तिकडं आपण येत नाही आणि जिकडं दुःख आहे तिकडं गेल्याशिवाय राहत नाही. मग दुःख आहे तरी कुठं? तर महाराज त्या ठिकाणी ज्याचं मूळच दुःख रूप आहे तिथं सुखाची अपेक्षा करू आहे हा संसार
स्वरूप असेल तर मग मात्र त्या ठिकाणी सुखाची फळ कशी बरं लागेल? तिथं सुख भेटणार नाही. कारण की हा संसार जो आहे, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. किती प्रयत्न करा, काही करा, किती धडपड करा, हातात फक्त दुःखच भेटन. मग का हो महाराज, आम्हाला तर आनंदाची असणारी खोज आहे, आम्हाला तर परम सुखाची असणारी अपेक्षा आहे, इच्छा आहे, आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण अशा प्रकारचं सुख प्राप्त झालं पाहिजे. याच्याकरिता आम्ही काय केलं पाहिजे? आणि मग मात्र त्या ठिकाणी असणारी जी सगळी मंडळी आहे, जे आहे ती असणारी सगळी मंडळी जगद्गुरु तुकोबाराकडे गेली आणि महाराजाकडे गेल्यानंतर महाराजाला विनंती केली की महाराज, तुमच्याकडे पाहिल्यानंतर आमच्या असं लक्षामध्ये येत आहे की तुम्हीच एका ठिकाणी म्हटलेले, तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे लाडू. तुम्ही आनंद अशा प्रकारचे त्या ठिकाणी राहतात, सगळ्या गोष्टी तुमच्या आनंदामध्ये आहे आणि आम्ही एवढं काही त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण मात्र तशी काही आजहून आम्हाला झोपीच्या गोळ्या आहेत, पण नीट झोप लागत नाही. नेमकं याचं करिता आम्ही करावं तरी काय? आणि मग महाराज जे ते असणारे महाराजांनी त्या आलेल्या साधकांना सांगितलं की हे बघा, सध्या चालू आहे कलियुग. सध्या कोणतं युग चालू आहे? कलियुग अशा प्रकारचं चालू आहे. आणि या असणाऱ्या कलियुगाला पोषक असणारं साधन जे शास्त्राने सांगितलं तेच असणारं उत्तम आहे. आणि ते साधन नेमकं कोणतं? तर अभंगाचं प्रथम असणाऱ्या कलियुगामध्ये फक्त उत्तम साधन सांगितलेलं आहे, कलोतधारी कीर्तनात. अर्थात या ठिकाणी फक्त आणि फक्त कीर्तन साधन जे आहे ते असणारं कीर्तन साधन करायचं सांगितलेलं आहे. मग का हो महाराज, तुम्ही म्हणता की कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन करा किंवा कीर्तन चांगलं आहे. चांग शब्दाचा अर्थ काय होतो? चांगलं आहे. मग आतापर्यंत त्या ठिकाणी शास्त्रांनी किंवा असणारे वेद वगैरे जे काही आहे यांनी तर भरपूर साधनं सांगितलेलं आहे. मग का हो, ते साधन केल्यानंतर तर त्याचं कारण असं आहे सज्जना हो, बाकीचे जे साधन आहे, ऐका, बाकीचे जे साधन आहे ते असणारे बाकीचे साधन केल्यानंतर या असणाऱ्या कलियुगाच्या वातावरणाला ते पोषक ठरेलच असं मात्र सांगता येणार नाही. हो, असं मात्र त्या ठिकाणी सांगता येणार नाही. हो, कारण की यज्ञ करायचा, कल्पना करा, यज्ञ करायचा आहे आणि असं आता असं झालंय की सोपं जेवढं असेल का तेवढं तुच्छ वाटतंय. हो,
सोपं जेवढं असेल तेवढं तुच्छ अशा प्रकारचं वाटतंय. आता समजा यज्ञ वगैरे जर केला आणि मस्त त्या ठिकाणी उघडे किकडे होऊन मस्त तिथे जाळा तिथं बसली ना, असं वाटतं की काहीतरी केलं बुवा. पण ऐका, यज्ञ करायचं जर असेल तर यज्ञ करीत असताना 4-5 गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे. पहिली गोष्ट, यज्ञ करीत असताना भूमी ही नीलगाईच्या असणाऱ्या खुराने त्या ठिकाणी नीलगाई बसल्या पाहिजे. ती भूमी तशी निवडली पाहिजे यज्ञ करीत असताना. प्रथम भूमीपासून यज्ञ करण्याची भूमी नीलगाई. नीलगाई लक्षात आले का तुमच्या? तुमचा नीलगाईचा रोजचा संबंध आहे. रुई हा, ज्या ठिकाणी रोही बसत असेल, ज्या ठिकाणी नीलगाय बसत असेल, त्या असणारी ती जागा उत्तम मानलेली आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी यज्ञ करीत असताना जे समिधा आहे त्या समिधा सुद्धा उत्तम असल्या पाहिजे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी महाराज त्याच्यामध्ये टाकणारी जी तुपाची आहुती आहे ती सुद्धा कशी असली पाहिजे? तूप हे शुद्ध असलं पाहिजे. आता तूप शुद्ध मोठ्याले असणारे देवस्थानाला जमलं नाही राहू दे. एक असणार त्या ठिकाणी महाराज वृंदावनला असताना आमचा एक दिल्लीचा मित्र आहे. तो दिल्लीचा मित्रांनी असं बसलो होतो आम्ही. त्याने सांगितलं, महाराज चरबी आणि केमिकल एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही म्हणले. तुमच्या डोळ्या देखत चरबीचं तूप करून देतो म्हणले मी आता. किती अवघड परिस्थिती. मग मला सांगा, असं तूप जर त्या यज्ञामध्ये टाकलं तर देवता बलवान होतील का राक्षस? राक्षस बलवान होतील. यज्ञ करीत असताना तूप शुद्ध असलं पाहिजे. आता तूप आहे का? आता जेवताना जर पुढे गेलं जेवायला तर महिला मंडळ म्हणलं ना तूप, तिकून आवाज येतो, चोप, बोलायचं नाही. आता तूप राहिलं नाही महाराज. त्या ठिकाणी तेल खाणं चाललं. तूप खात जा. तेल जे आहे ते असणार तेल खाणं चाललेलं आहे. शुद्ध तूप असलं पाहिजे. आणि खरं सांगू का, ऐका, यज्ञ करीत असताना ज्या असणाऱ्या देशामध्ये गाईचं रक्त पडत आहे त्या देशामध्ये यज्ञ सफल होत नाही. हे यज्ञ सफल. आणि सगळ्यात जास्त वाईट दिवस जर कोणच्यावर आले असेल तर पहिली म्हणजे गोमाता आणि दुसरा म्हणजे माझा शेतकरी. याच्यावर लय वाईट दिवस आले. आणि शेतकरी तुम्ही सर्वजण, आपण शेतकरी मंडळी आहात, सगळ्यांना हात जोडून पाय पडून एक विनंती व्यासपीठावर नये की आपल्या खोट्यावरची गाय बाजूला जाऊ देऊ नका. गायीचं संगोपन झालं पाहिजे, गो रक्षा झाली पाहिजे, गोवंश वाढला पाहिजे, तरच त्या ठिकाणी आपलं आरोग्यही चांगलं राहील आणि केलेल्या परमार्थाचं फळही मिळेल. नाहीतर अन्यथा ज्या देशामध्ये जर आपण किती परमार्थ केला आणि गायीचं रक्त जर पडत असेल तर परमार्थाचं फळ मिळेल असं मात्र नाही. कारण की तो परमात्मा 13 वर्ष 53 दिवस त्या गायीच्या मागे राहिलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. यज्ञ करीत असताना त्या ठिकाणी तूप शुद्ध असलं पाहिजे. यज्ञ करीत असताना ब्राह्मण हे उत्तम असले पाहिजे. ब्राह्मण कसे असले पाहिजे? उत्तम अशा प्रकारचे असले पाहिजे. हो, त्या ठिकाणी जितेंद्रिय, ज्ञानामध्ये तरपच आणि विशेष रूपाने असणारे ब्राह्मण देवता जे आहे ते असणारे ब्राह्मण देवता हे मंत्र शुद्ध म्हणणारे असले पाहिजे. कारण की मंत्र जो आहे तो असणारा मंत्र जर अशुद्ध म्हटला तर त्या ठिकाणी पतंजली शास्त्र सांगतंय, पंडित म्हणती आणि यजना म्हणती. पंडिताचंही हनन होतं आणि यजमानाचं सुद्धा काय होतं? हनन त्या ठिकाणी होतं. म्हणून मंत्र शुद्ध असला पाहिजे आणि यजमानाचा ध्येय सुद्धा शुद्ध असला पाहिजे. अशा 4-5 गोष्टी एकत्र आल्या की त्यावेळेस त्या ठिकाणी काय होईल तर यज्ञाचं फळ मिळू शकेल. आता या 4-5 गोष्टी आपल्याच्यानं होईन का? नाही. हो, पण या असणाऱ्या कलियुगामध्ये त्या ठिकाणी यज्ञ जो आहे तो असणारा यज्ञ करू नका असं नाही, पण मात्र त्या ठिकाणी हे नियम पाळले तरच त्याचं पूर्ण फळ मिळू शकेल. जप वगैरे जर केला तर म्हणजे जप वगैरे जर त्या ठिकाणी केलं की मनाची असणारी दृढता, मनाची एकाग्रता असेल तर जप त्या ठिकाणी फळ देऊ शकेल.
अन्यथा त्या ठिकाणी हातामध्ये माळ घेतली आणि माळ घेतल्यानंतर इंद्रिय जर विषयाकडे धावले तर जप राहायला बाजूला. इंद्रिय विषयाकडे धावल्यानंतर जप बाजूला त्या ठिकाणी राहील. मग मनाची एकाग्रता नाहीये, यज्ञाचं फळ होणार नाहीये. मग त्या ठिकाणी महाराज विशेष रूपाने योग जर केला तर योग एवढा सोपा आहे का? हो, योग म्हणजे ते हातपाय वाकडे करणं ते वेगवेगळा बरं का. हो, योग जी साधना आहे ती असणारी योग साधना ही सुद्धा योगाच्या वाटा दुःखाच्या वाटा भागाला. योग एवढा सोपा आहे का? नाही. योगही जमणार नाही, यज्ञही जमणार नाही. त्याप्रमाणे जप, होम, हवन वगैरे तप अजिबात नाही. विशेष रूपाने वाणीमध्ये त्या ठिकाणी तप आहे का? आता वाणीमध्ये सुद्धा काय राहिलं नाही, तप अशा प्रकारचं राहिलं नाही. या असणाऱ्या कलियुगाच्या वातावरणामध्ये, एवढं बेकार कलियुगाचं वातावरण आहे, या कलियुगाच्या वातावरणामध्ये सगळ्या असणाऱ्या साधनाचा सध्या काय निघून गेलेला आहे? सार निघून गेलेला आहे. सगळ्या साधनाचा सार निघून गेलेला आहे. हो, पूर्वीच्याला शब्द दिला किंवा शब्द बोलला की तो काय व्हायचा? खरा ठरायचा. का? कारण की वाणीचं काय होतं? तप होतं. वाणीचं त्या टायमाला तप अशा प्रकारचं होतं. रामायणातली असणारी कथा आहे. ज्या वेळेस राजा दशरथाला जनक महाराजांनी पत्रिका का दिलं नाही याच्यावरून एक दृष्टांत सांगितला जातो. ऐका, काय झालं एकदा जनकजी जे आहे ते असणारे जनकजी शिकार करता करता अयोध्याच्या असणाऱ्या सीमे प्रांतावर आले. आणि अयोध्येच्या सीमे प्रांतावर आल्यानंतर त्यांनी एका असणाऱ्या वन्यजीवाला बाण मारला, पण चुकून तो बाण हा गायीला लागला आणि ती असणारी गाय अयोध्याच्या सीमेमध्ये येऊन पडली आणि तिनं जीव दिला. ही ज्या वेळेस जनक महाराजाला कळल्यानंतर जनक महाराज त्या गायीपाशी आले. त्या गायीची अवस्था पाहून गोवध आपल्याच्यानं झाली, गोहत्या आपल्याच्यानं झाली. अंतकरणामध्ये एक क्षोभ निर्माण झाला जनक महाराजांच्या. आणि त्या ठिकाणी महाराज जनकजी जे आहे ते असणारे जनकजी ही विशेष रूपाने त्या ठिकाणी एक प्रकारचं दुःख व्यक्त करीत होते. तेवढ्यामध्ये पण मंत्रीगण होते, ते असणारे मंत्रीगणाने शिपायाने सांगितलं की महाराज, ही अयोध्याची असणारी सीमा आहे आणि या असणाऱ्या अयोध्येच्या सीमेमध्ये महाराज दशरथांचं राज्य आहे. आपण एक काम करू, महाराज दशरथ जे आहे ते असणारे महाराज दशरथ हे महान त्या ठिकाणी तपोबल आहे. ते जर येतील आणि त्यांनी जर नुसतं गायीकडे जर पाहिलं तरी सुद्धा गाय जिवंत होईल, एवढी ताकद त्या ठिकाणी त्यांच्या असणाऱ्या तपामध्ये आहे. आपण महाराजांकडे विनंती करू. मग जनकजी जे आहे ते असणारे जनकजींनी एक शिपाई जो आहे तो शिपाई पाठवला. 2 शिपाई त्या ठिकाणी अयोध्यामध्ये गेले. अयोध्यामध्ये गेल्यानंतर महाराज दशरथ जे आहे ते असणाऱ्या महाराज दशरथांना त्या ठिकाणी नमस्कार केला आणि नमस्कार करून त्यांना विनंती केली की महाराज, आम्ही मिथिला देशाचे असणारे राजे जनकांची शिपाई आहोत. बर, कशाकरिता आलात? सांगितलं सरकार, तुमच्या असणाऱ्या सीमे प्रांतामध्ये आमच्या महाराजाकडून एक गोहत्या झालेली आहे, चुकून बाण मारला लागलेला आहे आणि गोहत्या झालेली आहे. गोहत्या शब्द ऐकल्याबरोबर जनक महाराज हतबल झाले. विलाज काय, तुम्ही चला, आमचे महाराज अत्यंत क्षोभ करत आहे. जनक महाराज अत्यंत दुःखी झालेले आहे. तुम्ही आल्यानंतर तुम्ही दृष्टी जरी टाकली गायीवर तेवढ्या तुमची तप एवढं आहे की त्या ठिकाणी ती गाय जिवंत त्या ठिकाणी होईल. ज्या वेळेस त्या शिपायाने एक आग्रह केला आणि आग्रह केल्यानंतर मग मात्र जनकजी जे आहे ते असणारे जनकजीचं दुःख पाहून महाराज दशरथांनी त्या शिपायांना सांगितलं, एक काम करा, मी सध्या चाललो म्हणले गुरुपूजनाला आणि गुरुपूजन झाल्याशिवाय मी पुढचं कार्य करत नाही. रस्त्यामध्ये बोलत होते आणि रस्त्यामध्ये बोलत असताना तेवढ्यामध्ये एक झाडू मारणारा दिसला. म्हणला दशरथ महाराजाला. राजा दशरथाला ज्यावेळेस तो झाडू मारताना दिसला त्याला सांगितलं, ए इकडे. तो झाडू मारणारा पळत आला. काय सरकार? म्हणले यांच्या राजाकडून काय गोहत्या वगैरे झाली, सरयूचं पाणी घे आणि त्या गायीवर टाकून ये म्हणले. ज्या वेळेस तो झाडू मारणारा सरयू नदीचं पाणी घेतलं आणि पाणी घेतल्यानंतर त्या ठिकाणी ज्या गायीचा हत्या झाली होती, वध झाला होता, त्या ठिकाणी तो आला. आल्यानंतर जनकांनी विचारलं का हो महाराज दशरथ आले का? शिपाईने सांगितलं महाराज दशरथ तर काही आले नाही, पण दशरथांनी दुसरंच पाठवले. म्हणले कोण आहे? म्हणले हा. म्हणले हा झाडू मारणार आहे, अयोध्याच्या असणाऱ्या गलीमध्ये झाडू मारणार आहे म्हणे हा. ज्यावेळेस त्या शिपाईने सांगितल्यानंतर राजा जनक चकित झाले. राजा जनकांनी त्या ठिकाणी पाहत राहिले. म्हणले आता तू गाय जिवंत करणार? म्हणले महाराजांचा आदेश आहे.
ज्या वेळेस तो असणारा झाडू मारणारा सद्व्यक्ती त्या गायीपाशी गेला आणि सरयू नदीचं पाणी घेतलं आणि पाणी घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्या असणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं की हे गोमाता, जर आमच्या महाराजाकडून एकही कार्य आतापर्यंत एकही असणारं पाप जर झालं नसेल तर गोमाता तू जिवंत हो. अशा प्रकारचं पाणी सोडून दिलं. पाहता क्षणी गाय जिवंत झाली. ज्या वेळेस त्या ठिकाणी महाराज ती असणारी गोमाता जिवंत झाली आणि जिवंत झाल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं की या अयोध्या नगरी मधला साधारण झाडू मारणारा पाणी सोडल्याबरोबर गाय काय होते, जिवंत त्या ठिकाणी होते. राजा दशरथ जे ते असणारे राजा दशरथांचा महिमा जनकाच्या मनामध्ये तसाच होता. ते घरी गेले. कालांतराने त्या ठिकाणी सीता स्वयंवर आलं आणि सीता स्वयंवर आल्यानंतर सगळ्याला पत्रिका लिहिल्या. एका जणांनी मंत्र्यांनी तरी बिन दशरथ महाराजांचं हे केलं. म्हणली महाराज राजा दशरथ अयोध्याचे पती राजा दशरथांना पत्रिका द्या. जनकानं सांगितलं अजिबात देणार नाही. म्हणले कोण देणार नाही? म्हणले ज्या वेळेस गाय मेली त्यावेळेस एक झाडू मारणारा पाठवला, गाय जिवंत केली. आता धनुष्य मोडायचं आहे आणि जर मी पत्रिका दिली त्या आहे ना, जर पुन्हा झाडू मारणारा पाठविला तर माझ्या सीतेचं काय होईल म्हटले. अर्थात दृष्टांत हा तिथपर्यंत मर्यादित नाहीये. फक्त एवढंच मला सांगायचं आहे की साधारण व्यक्ती आल्यानंतर त्या ठिकाणी महाराज पाणी सोडन गोमाता तू जिवंत हो असं म्हटल्याबरोबर गोमाता जिवंत झाली. हे वाणीचं तप आहे. हे त्या काळामध्ये त्या ठिकाणी श्रेष्ठ होतं. विठाला साधन आहे. जर आपण विचार जर केला तर असणारे जेवढे काही साधन आहे, ह्या असणाऱ्या साधन योग तप वगैरे वगैरे हे सगळ्या साधन आहे. पण आता कलियुगामध्ये या सगळ्या साधनेचा सार निघून गेलेला आहे. या कलियुगामध्ये मन अत्यंत चंचल झालेलं आहे. या असणाऱ्या कलियुगामध्ये तर आता इतके दोष वाढले महाराज. आणि तुम्हाला सांगू का, अहो वातावरण जेवढं बेकार झालंय आणि मन, लक्षात असू द्या, आता मन हे 75% वातावरणावर अवलंबून. मन 75% हे वातावरणावर अवलंबून आहे. जसं वातावरण होईल तसं या असणाऱ्या मनावर संस्कार पडतात. आता तुम्ही इथं कीर्तनामध्ये बसेले, शांत कीर्तन श्रवण करतात. सुंदर अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रमाण आहे, चाल आहे. सुंदर अशा प्रकारचं गोड रस, ब्रह्मरस या ठिकाणी तयार होतोय. कोणाच्या मनात आलं का आता उठल्या उठल्या भांडणं करायची? आलं का असं? अजिबात नाही. का? कारण की इथं गुण तयार झाला, सत्वगुण. या ठिकाणी सत्वगुण तयार झाला आणि मन याच्यामध्ये रमलं आणि रमल्यामुळे त्या ठिकाणी आता कोणतेच विकार वर आले नाही. ही ताकद वातावरणाची. म्हणून मन हे 75% वातावरण अवलंबून आहे. आणि म्हणून या असणाऱ्या कलियुगामध्ये त्या ठिकाणी बाकीचे साधनं जे आहे, हे बाकीचे साधनं करीत असताना त्या ठिकाणी त्यांचा असणारा सार आणि मनाची चंचलता ताळमेळ बसणार नाही. आणि म्हणून महाराज जे ते असणारे महाराजांनी सांगितलं की या असणाऱ्या उत्तम कलिकाळामध्ये फक्त एकमेव साधन आहे. कोणतं साधन महाराज? कलियुगा करावे कीर्तन, कलियुगा माझी
तुम्ही खाली या ना आम्हाला फेटे बांधून वर का कमर वगैरे बांधा, हे कीर्तन का नाही. विशेष रूपाने कीर्तन जे आहे ते असणारे कीर्तन म्हणजेच आता हे जे चालू आहे हे आहे नारदीय कीर्तन. या ठिकाणी ही परंपरा जी आहे ही असणारी परंपरा विशेष रूपाने त्या ठिकाणी नामदेव महाराजापासून चालत आलेली. आद्य कीर्तनकार नारद महर्षी, त्याच्यानंतर त्या ठिकाणी ही आपली वारकरी परंपरा जी आहे ही असणारी नामदेव महाराजापासून चाललेली आहे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, त्या ठिकाणी असणारी ही परंपरा अशा प्रकारची चालू आहे. त्याच्यानंतर गुण कीर्तन असेल, पण सगळ्यात महत्वाचं कीर्तन शब्दाचा अर्थ होतो कीर्तन म्हणजे कीर्त येते, अर्थातच गुणगान करणं, नाव घेणं, त्याचं नाव काय तर कीर्तन अशा प्रकारचं आहे. अर्थात भगवंताचं नाम जे आहे त्या असणारं नाम घेणं याचं नाव सुद्धा काय आहे कीर्तन त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून भगवंताचं असणारं नाम म्हणजे कीर्तन जे आहे ते कीर्तन केलं पाहिजे. मग का हो महाराज आम्ही कीर्तन करावं म्हणजे काय करावं, तर कलियुगामध्ये उत्तम साधन आहे ते म्हणजेच भगवंताचं नामस्मरण करणं. भगवंताचं जे नामस्मरण आहे या असणाऱ्या कलियुगामध्ये तेच अशा प्रकारचं काय तर उत्तम अशा प्रकारचं आहे. मग जप तप वगैरे वगैरे म्हटले हे जर तुम्हाला आवडत असेल तर करा, पण त्याला पोषक सुद्धा काय असलं पाहिजे, नामचिंतन असलं पाहिजे. कारण की मंत्रैस तंत्रेस तथा एव नामसंकीर्तनस्तव, मंत्र तंत्र वगैरे सगळे सिद्धीला जातात कधी, ज्या वेळेस भगवंताचं असणारं नामस्मरण केलं जातं. नाम जे आहे ते असणारं नाम कीर्तन जे आहे ते असणारं नाम कीर्तन. म्हणून महाराज जे आहे ते महाराज म्हणतात कीर्तन चांग कीर्तन चांग. का हो महाराज कीर्तन चांग कीर्तन चांग तुम्ही म्हणता कीर्तन चांगलं आहे कीर्तन चांगलं आहे, पण नेमकं त्या ठिकाणी दुरुक्ती नावाचा दोष टाकला, दोनदा शब्द टाकलात. कीर्तन चांग कीर्तन चांग दोनदा अशा प्रकारचा का बरं शब्द टाकला, त्याचं कारण असं आहे कारण की कीर्तन हे सुरुवातीला बी चांगलं आहे आणि कीर्तन हे शेवटला सुद्धा चांगलं आहे. सुरुवातीला त्या ठिकाणी चांगलं आहे, शेवटला चांगलं आहे. काही असणाऱ्या ज्या साधना आहे काही साधना त्या ठिकाणी महाराज सुरुवातीला गोड आहे, सुरुवातीला कसे गोड अशा प्रकारचं आहे, शेवट कसा आहे तर वाईट आहे कठीण अशा प्रकारचं आहे. सुरुवात चांगली आहे वाईट अशा शेवट जो आहे तो शेवट काय वाईट आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी महाराज सुरुवात जी आहे ती असणारी सुरुवात वाईट आहे पण शेवट मात्र कसा आहे चांगला त्या ठिकाणी गोड अशा प्रकारचं आहे. काही साधन सुरुवातही वाईट आणि शेवटही वाईट आहे, पण काही साधन सुरुवातीलाही चांगले आहेत आणि शेवटलाही कसे चांगले अशा प्रकारचे. हो बघा तुम्ही आता त्या ठिकाणी समजा सुरुवातीला गोड आहे, सुरुवातीला चांगले नंतर वाईट अशा प्रकारचं आहे. मला सांगा आपलं नेमकं मे महिन्यामध्ये लागलेली मिरची, शेतामध्ये लावलेली मे महिन्यामध्ये लावलेली मिरची आणि पहिला मिरगातला पाऊस पडला आणि पडल्यानंतर त्या असणाऱ्या पहिल्या पाण्याच्या द्वारा जी मिरची तयार होते तिचा ठेसा किती भरायला लागतो, झोपले काय आहे ना ठेसा किती भरायला लागतो, सगळे आपण शेतकरीच आहोत, कसा किती भरायला लागतो, असं वाटतं की कितीच खाव, खायला गोड आहे परिणाम कसा आहे वाईट अशा प्रकार. त्या पद्धतीने त्या ठिकाणी महाराज विषय जे आहे ते असणारे विषय हे सुरुवातीला कसे गोड आहे, विषय हे सुरुवातीला कसे वाटतात गोड अशा प्रकारचे वाटतात, परिणाम पुढे अवघड यमदंडा पुढे अवघड यमदंडा पुढे अवघड यमदंडा पुढे अवघड. विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंडा पुढे अवघड यमदंडा. विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंडा पुढे अवघड यमदंडा यमदंडा. विषयाचे सुख येथे वाटे गोड आणि पुढे अवघड यमदंड. अर्थात त्या ठिकाणी सुरुवातीला जे येते सुरुवातीला गोड वाटतात पण परिणाम कसा आहे वाईट अशा प्रकारचा आहे. हो विषय जे येते विषय सुरुवातीला गोड आहे परिणाम फार अशा प्रकारचा वाईट आहे. हो काही असणारे साधन सुरुवातही वाईट आणि परिणामही
वाईट. हो. मदिरा पिणं सुरुवात कशी आहे? वाईटच आहे. आणि परिणाम सुद्धा कसा आहे? वाईटच. अशा प्रकारचे नाही की अहो आत्मा जो आहे तो असणारा आत्मा आतून नाही म्हणतो म्हणून पेणारे असे मान हल्ली तिथ पा नंतर हा डोळे लावून जमाना मला आता ते हो. ते आत्मा आतून म्हणतो काय म्हणतो? अरे हे वाईट आहे, हे काय करू नको, पिऊ नको. हो. दारू गांजा मत मिठी पड जाते. कशाला त्या ठिकाणी प्यायचं महाराज? हो. पितेत का माहितीये का? ते म्हणतात नाईलाजानं. आणि ह्यो नाईलाजानं शब्द कधी सापडला मला माहितीये का? त्या कथेमध्ये. कारण की ही मदिरा जी आहेत ना, ही मदिरा ज्यावेळेस समुद्रातून काय झाली, ही प्रगट झाली त्याच्या अगोदर मला वाटतं सुरुवातीला जे आहे ते असं सुरुवातीला विष निघालं. विष निघाल्यानंतर कामधेनू गाय वगैरे वगैरे निघाले. मग 2-3 त्या ठिकाणी झाल्यानंतर जे आता समुद्र मंथन कोणी केलं? दोघांनी, देवता आणि राक्षस. मग समुद्र मंथन देवता आणि राक्षसांनी केलेलं आहे. मग त्या ठिकाणी महाराज ज्या वेळेस आता निघणार, समजा लक्ष्मी वगैरे निघल्यानंतर, तेवढ्यात राक्षसाने अगोदरच त्या ठिकाणी सांगितलं. काय सांगितलं माहितीये का? आता काही जरी निघलं समुद्रातून तर आम्हीच घेणार. आता काही जरी निघलं तरी आम्हीच घेणार. काही निघलं तरी आम्हीच घेणार. इकडे देवता घाबरू लागले. देवताला वाटलं की समुद्र मंथन करून अमृत बाहेर न निघाव, कारण की यांनी पहिलंच सांगितलं आता काही निघलं तर आम्हीच घेणार. अहो निघली काय? मदिरा. समुद्र मंथन झालं, निघलं काय? मदिरा. मदिरा म्हणजे दारू निघली. आणि दारू निघल्यामुळे त्या ठिकाणी येईने अगोदरच सांगितलं होतं की आता काही निघलं तर आम्हीच घेणार. म्हणून त्याला नाईलाजानं घेणं. त्याला विचारू तुम्ही कधी कहून घेता? ते म्हणते इच्छा होत नाही महाराज, पण नाईलाजानं. हो. पण महाराज त्या ठिकाणी बघा तुम्ही. हो. बरं म्हणजे सुरुवातीलाही वाईट आहे काय? शरीराची त्या ठिकाणी हानी आहे. शरीर त्या ठिकाणी आतून सडतंय, काय फायदा आहे? बरं शरीराची हानी आहे, पैशाची हानी आहे, प्रतिष्ठेची सुद्धा काय आहे? हानी त्या ठिकाणी. सुरुवातही वाईट आणि शेवटही वाईट. हो. एखादं जर पेलं समजा गेलं ना, गेल्यानंतर मागचे काय म्हणते? बरं झालं म्हणते, बरं झालं गेलं. हो. असे शब्द आपल्याच्यानं व्हायचे नाही. आपण त्या ठिकाणी मनुष्य होऊन जन्माला आलेले आहेत ना, आपल्या त्या ठिकाणी महाराज आपण गेल्यानंतर मागचं जग रडलं पाहिजे असं माणसाने कीर्ती केली पाहिजे. काय पडलं या असणाऱ्या गोष्टीमध्ये? हो. उत्तम वागलं पाहिजे. हे शरीर एकदा भेटलेलं आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येत सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. हे शरीर पुन्हा पुन्हा भेटणार नाही. एकदा भेटलं ना, एकदा भेटलं याचं सोनं केलं पाहिजे. एकदा भेटलं ना त्या ठिकाणी परमार्थ केला पाहिजे. या शरीराच्या द्वारा देव प्राप्त करून घेता येतो. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे बोले. शरीर चांगले, शरीर सुखाचे बोले. शरीरे साध्य होया गेले, शरीरे साधने परब्रह्म. शरीर साध्य होया गेले, शरीर साधने परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे बोले. शरीरे साध्य होयो गेले, शरीरे साधने परब्रह्म. शरीर उत्तम चांगले, शरीर साध्य होय शरीर साध्य होय गेले, शरीर साधने परब्रह्म. हे शरीर एकदा भेटलेलं आहे, पुन्हा त्या ठिकाणी मिळणार नाहीये. म्हणून याच्या शरीराच्या द्वारा भगवत प्राप्ती झाली पाहिजे, अशी कीर्ती केली पाहिजे, असा त्या ठिकाणी महाराज परमार्थ केला पाहिजे. हो. या शरीराच्या द्वारा सगळ्या प्राण्यांचा जर विचार केला तर काही काही त्यांचं त्या ठिकाणी शरीर गेल्यानंतर त्यांच्या शरीरातून काहीतरी आपल्या उपयोगीमध्ये आहे. पण मनुष्य गेल्यानंतर आहे काहीच नाही. शुकाचार्य महाराजांचा सुंदर दृष्टांत आपल्याला सगळ्यांना माहीतच असतो.
म्हणून या शरीराच्या द्वारा भगवत प्राप्ती झाली पाहिजे. हे शरीर भेटलं ना, अशी त्या ठिकाणी महाराज सेवा केली पाहिजे संतांची, की त्या ठिकाणी देवाला सुद्धा एक हरिक वाटला पाहिजे. आणि म्हणून काही या शरीराचा नाश करू नका, विषयाच्या अधीन राहून या शरीराचा नाश वगैरे करू नका. म्हणून काही साधना सुरुवातीला त्या ठिकाणी महाराज कशा आहे, वाईट आहे, आणि परिणाम सुद्धा कसा आहे, वाईट आहे. काही साधना सुरुवातीला वाईट आहे, म्हणजे कठीण आहे, पण परिणाम चांगला आहे. हो, आता योग वगैरे हे सुरुवातीला कसे वाटतात, आपण आता योगाच्या वाटा निघाल्या, सुखाच्या वाटा भागा आला, आहे की नाही. हो, पाहे पा लोहायचा चणे का बोचरिया पडती खाणे. अहो, म्हाताऱ्या माणसाला जर लोखंडाचे चणे दिलेत त्या ठिकाणी महाराज जमन का, नाही. तसं योग वगैरे त्या ठिकाणी वाटा सांगितलेला आहे. पण सुरुवात जी आहे ती सुरुवात थोडी कठीण आहे, पण परिणाम कसा आहे, चांगला आहे. तुरीय अवस्था गेली, ब्रह्म साक्षात्कार झाला, समाधी लागली, चांगलं त्या ठिकाणी आहे. हो, पण काही साधना जे आहे ते असणारे, काही साधना या सुरुवातीला गोड आहे, परिणाम वाईट आहे. काही साधना सुरुवातीला वाईट आहे, परिणामही वाईट आहे. काही असणारी साधना सुरुवातीला कठीण आहे, परिणाम मात्र चांगला आहे. पण मात्र कीर्तन असं आहे की सुरुवातीलाही चांगलं आहे आणि परिणामालाही चांगलं आहे. ठाला कीर्तन साधना करणं म्हणजे कीर्तन साधना जी ती कीर्तन साधना बी नाही आणि कीर्तन साध्य बी नाही. कीर्तन साधना बी नाही आणि कीर्तन साध्य अशा प्रकारचं आहे. का, कारण की कीर्तन करणारा जो असतो ना, तो असणारा कीर्तन म्हणजे भगवंताचं नामचिंतन करणारा जो असतो, तो नामचिंतन करणारा एवढी त्याची असणारी मनस्थिती इतकी उंच स्थितीला जाते की देवाला सांगतो, देवा आता तुझा मोक्ष वैकुंठ काय असेल मुक्ती आम्हाला लागत नाही. हो, काहीच अशा प्रकारचा लागत नाही. का, विटेआईशी सुख नोहे भक्ती रस. कारण की देवा तुझ्या असणाऱ्या त्या ठिकाणी भक्तीचा जो आनंद आहे, तो असणारा भक्तीचा आनंद मुक्तीमध्ये नाही, मोक्ष सुखा हानू लाता. या न्यायाप्रमाणे त्या ठिकाणी अजिबात अशा प्रकारचं मोक्ष नको, मुक्ती नको, काहीच अशा प्रकारचं नको. म्हणून कीर्तन सुरुवातीलाही गोड अशा प्रकारचं आहे, चांगलं आहे, आणि शेवटलाही कसं आहे तर चांगलं आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं की बापांनो, कलियुग चालू आहे ना, या असणाऱ्या कलियुगामध्ये तुम्ही एकच साधना करा, कीर्तन चांग, कीर्तन चांग. परिणाम काय, होय अंग हरिरूप. या ठिकाणी असणारं अंग जे आहे ते असणारं अंग हरिरूप झाल्याशिवाय राहणार नाही. बाप, हरिरूप म्हणजे काय हो, थोडंसं आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर हे शरीर, अंग म्हणजे काय तर शरीर, म्हणजे त्या ठिकाणी शरीर जे आहे ते काय होईल, हरिरूप अशा प्रकारचं होईल. मग मला सांगा, शरीर जे आहे ते शरीराची असणारे अधिष्ठान काय आहे, चैतन का जड, जड आहे. मग जड वस्तू जी आहे ती असणारी जड ही कसं हरिरूप कसं होईल. अहो, त्या ठिकाणी जे शाश्वत, जे कधीही त्या ठिकाणी अशाश्वत आहे, त्या ठिकाणी असणारं अनित्य आहे, असं असणारं जड शरीर शाश्वत आणि नित्य होईल कसं, हरिरूप होईल कसं. असं जर आपण त्या ठिकाणी शंका उपस्थित जर केली, होईल महाराज कसं होईल. काय झालं, एकदा अकबर आणि बिरबल, अकबरजी बसेल होते आणि बिरबलला पाहिलं. बिरबल जी सरकार, मेरी एक इच्छा आहे, माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे सरकार. आणि मोठ्याच्या संगतीला जे राहावं लागतं ना, त्याला कशाच बिन होच म्हणू लागतं. मोठ्याच्या संगतीला जे राहते त्याला कशात बिन हो, ते हो नाही तर नाही हो. म्हणले बिरबल, माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे. मुझे ब्राह्मण बनना है. मला काय व्हायचं म्हणले, ब्राह्मण व्हायचं म्हणले. बिरबलला वाटलं आता डोक्याला जाणून घ्यायची पारी. म्हणले मुसलमान, आणि याला काय व्हायचं म्हणले, ब्राह्मण. पण म्हणा ऐक ना, मोठ्याला ते संगतीला हो ठीक आहे म्हणले, करू ना ब्राह्मण. वा वा. पण असे म्हणले, आमच्या हिंदू सनातन धर्मामध्ये नख जरी काढायची तरी मुहूर्त पाहावा लागतो. नख जरी काढायचे तरी मुहूर्त त्या ठिकाणी पाहावा लागतो. आमचं मुहूर्तावर असतं म्हणले.
आता तुम्हाला जर अख्खाच काय करायचा आहे, ब्राह्मण करायचं आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी मुहूर्त काढावं लागन. मग मुहूर्त काढायचं, मग ठीक आहे म्हणले काढा मुहूर्त. मग पंचांग घेतलं, बिरबलनी पंचांग वगैरे पाहिलं आणि पंचांग वगैरे पाहिल्यानंतर मग याला वाटलं की आता काहीतरी सांगावं, म्हणजे राजाचं आणि लेकराचं सारखंच असतंय. आलं ध्यानात तर बरं, नाही तर विसरलं तर विसरलं. आणि मग त्यानुसार त्या ठिकाणी सांगितलं की म्हणले ज्या असणाऱ्या आमुष्याला शनिवार येईल त्या आमुष्याच्या दिवशी तुम्हाला काय करू म्हणले, ब्राह्मण करू. मग 2-3 आमुष्या गेल्या, पण काय योगाने शनिवारच्या दिवशी एक दिवस आमुष्या आली आणि तेवढ्या त्या ठिकाणी बिरबलला अकबरला कळलं. अकबरनं सांगितलं, बिरबल जी सरकार, तुमने कहा था कि शनिवार के दिन आमुषा आनी चाहिए, आमुषा तो आ गई. हाँ तो क्या, तो मैंने बताया था ना मुझे क्या बनना है, ब्राह्मण बनना है. असं हो म्हणले, हाय लक्षामध्ये. पण आमुषा उद्याची ना. म्हणले उद्याच का होईना, पण तयारीला लावावं लागेल ना. हो म्हणले, त्याच्याकरिता तुम्हाला एक काम करावं लागेल. म्हणले काय, तुम्हाला गंगेच्या काठावर यावं लागेल. सगळी विधी कुठं होते, गंगेच्या काठावर. तुम्ही गंगेच्या काठावर या. ठीक आहे म्हणले. आणि मग दुसऱ्या दिवशी शनिवार, आणि त्यामध्ये काय पडली, आमुषा. आता आमुषा पडल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सकाळचे 9 वाजले. सकाळचे 9 वाजल्यानंतर सैनिकाला विचारलं, बिरबल आला नाही. म्हणले काही दिसला नाही. म्हणले जा म्हणले घरी विचारून बघा. आणि मग त्या ठिकाणी महाराज बिरबलच्या घरी गेले. आणि बिरबलच्या घरी गेल्यानंतर ते सैनिकांनी पाहिल्यानंतर परत आले, सांगितलं सरकार, बिरबल जे आहे ते असणारे बिरबल नदीच्या काठावर गेलेत म्हणले, गंगेच्या काठावर गेलेत. असं म्हटल्यानंतर अकबरच्या लक्षात आलं की म्हटले मला सांगितलं होतं की नदीच्या काठावर सगळी विधी होईल, मग आपण आता सगळं सरळ तिथंच गेलेलं बरं. आणि म्हणून अकबर जो आहे तो आपला अकबर शाही थाटामध्ये गंगेच्या काठावर आला. ज्यावेळेस गंगेच्या काठावर आला त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज असणारे बिरबलजी जे आहे ते बिरबलजी नदीमध्ये उभे होते. आणि नदीमध्ये उभे होते आणि त्यांच्या जवळ होतं एक गाढव. बिरबल जवळ काय होतं, गाढव होतं. मग गाढव असताना बिरबल काय करायचे, साबून घ्यायचे, त्या गाढवाला घासायचे. साबून घ्यायचे, त्या गाढवाला घासायचे आणि लांबून असे पाहिजे. पुन्हा पाणी घ्यायचं, पुन्हा गाढवावर टाकायचं, पुन्हा साबून लावायची, पुन्हा लांबून पाहायचं. अकबर म्हणून राहिला, बिरबल जी सरकार कब आया. अभी आया. तू क्या कर रहा है. बोले सरकार ऐसा है, मैं गधे को साबुन लगा रहा हूं. गधे को क्या लगा रहा हूं, साबुन लगा रहा हूं. गधे को साबुन लगा रहा है, पर किस लिए. बोले गधे को घोड़ा बनना है. गधे को क्या करना है, घोड़ा बनना है. अरे क्या बिरबल, गधे को कितना ही साबुन लगाने के बाद गधा कब घोड़ा बनेगा क्या. बिरबल जो है तो बिरबल म्हणून राहिला की सरकार मैं भी वही कह रहा हूं ना. मैं भी वही कह रहा हूं कि मुसलमान का ब्राह्मण कैसे बनेगा. अर्थात त्या ठिकाणी जे अनित्य आहे, जे जड आहे, ते असणारं शरीर हे कधीही असणारं नित्य होऊ शकत नाही, शाश्वत होऊ शकत नाही. आणि महाराज तुम्ही म्हणता की होय अंग हरिरूप. मग त्या ठिकाणी अंग शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे अंतकरण. अंग शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, अंतकरण. विशेषण रहित. विशेषण रहित म्हणजे कोणत्याही प्रकारची असणारी पाप वासना न राहिलेलं अंतकरण जे राहते कीर्तन साधनेच्या द्वारा, ते असणारं हरिरूप होणं. आणि हरिरूप होतो म्हणजे काय होतं, तर हरिरूप होतो म्हणजे जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप. अशा प्रकारची दृष्टी त्या ठिकाणी त्याला येते. विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता भाव नाही उरला. विष्णुमयम जगत जले विष्णू स्थले विष्णू. विष्णू पर्वत मस्तके सर्वम विष्णुमयम जगत. अशा प्रकारची वास्यमीसम सर्वम खलविदम ब्रह्म. अशा प्रकारची जी असणारी स्थिती आहे, ही असणारी स्थिती प्राप्त होते फक्त कीर्तन साधनाने. म्हणून कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. असं म्हणले महाराज. ठीक आहे, या कीर्तन साधनेचे असणारे त्या ठिकाणी आम्हाला कळालं, पण नेमकं असणारी अवस्था नेमकी काय होते, अभंगाचं दुसरं चरण. प्रेम
असणारा साधक जो आहे तो असणारा साधक प्रेमाने विशेष रूपाने त्या ठिकाणी नाचतोय ढोलतोय आणि हरपले देहभाव. हो, साधना जी आहे ती असणारी साधना इतकी झाली पाहिजे. आता देवपूजा करताना देवपूजा जर करीत बसलो ना आपण आणि बाहेर जर काही गप्पा गोष्टी दुसऱ्याच्या चालल्या तर देवपूजा करीत असताना सगळं लक्ष कुठं जातं आपलं? बाहेरच जातं. हो, हे देवभाव विसरणं म्हणते की याला नाही, याला देवभाव विसरणं नाही महाराज. हो, गोरोबा काकांनी भजन सुरू केलंय, मुलगा पायाखाली आला. हो, याला म्हणतात देहभाव विसरणं. आणि ही असणारी कीर्तन साधना जी आहे या कीर्तन साधनेमध्ये त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये विशेष रूपाने उत्पन्न होतं प्रेमे छंदे. प्रेम काय होईल उत्पन्न? प्रेम. कारण की नाम साधनेच्या नंतर पुढची साधना भक्ती रसायन सिंधू मध्ये ती सांगितलेली. कोणती? प्रेम. प्रेम म्हणजे कोणतं? त्या ठिकाणी प्रेमाची असणारी भाषा नारदाला विचारल्यानंतर नारद महर्षी म्हणतात मी प्रेमाची व्याख्या करू शकत नाही. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूप. प्रेमाची असणारी व्याख्या माझ्याच्यानं होणार नाही. पण महाराज नेमकं प्रेमाची व्याख्या होणार नाही पण नेमकं प्रेमाची असणारी परिभाषा काय सांगा वगैरे. मग नारद महर्षीनं त्या ठिकाणी सांगितलं यथा व्रज गोपिका नाम. प्रेमाची भाषा सांगत असताना फक्त गोपिका एवढंच त्या ठिकाणी सांगितलं. तर सुखित सुखितम, त्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानणं याचं नाव काय आहे? प्रेम आहे. त्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानणं. हो, खरं सांगायचं 15 रुपयाचं नारळ, 2 रुपयाच्या उदबत्त्या, 3 रुपयाचं पानफुल, सगळा कार्यक्रम 20 रुपयामध्ये आणि आपण देवाला म्हणतो का तू सुखी राहा? देवाला म्हणतो का आपण तू सुखी राहा असं म्हणतो का? सगळा कार्यक्रम 20 रुपयामध्ये आणि देवा मला सुखाचं ठेव. जे मला तुला येतं तिथं प्रेम राहत नाही. त्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानणं याचं नाव काय आहे? प्रेम. अशा प्रकारचं आहे. द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी महाराज असताना देवाला प्रेमाची व्याख्या सांगत होती म्हणून देवाने पोट दुखण्याचं नाटक केलं. ऐका, पोट दुखायचं नाटक केल्यानंतर त्या ठिकाणी सगळे आल्या. किती जणी होते देवाला? 16,108 सगळे आल्यात. काय झालं देवा? मुली पोट दुखू राहिलं. मग काही गोळ्या वगैरे काही म्हटले तसं गोळ्याने काही फरक पडणार नाही, हे रोजच आहे म्हणे माझं. असं मग नेमकं याला विलाज काय, याला औषध काय? देवाने सांगितलं जो भक्त त्याच्या पायाखालची माती मला आणून देईल त्याच असणाऱ्या मातीच्या द्वारा माझं असणारं पोट राहील म्हणले. भक्ताच्या पायाखालची माती मला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी महाराज सगळ्या ज्या 16,108 होत्या त्या पहिल्या मागं सरकल्या.
म्हणले आपल्या पायाखालची माती देणं म्हणजे देवाला आपल्या पायाखालची रज देणं म्हणजे आपल्याला कशाची प्राप्ती आहे? नरकाची प्राप्ती. आपल्याला कुठं जावं लागेल? नरकात जावं लागेल. सगळेजण त्या ठिकाणी मागं सरकले. नारद महर्षी आले, नारायण नारायण करीत. काय झालं देवा? म्हणलेच पोट दुखू राहिलं. असं मग काही विलाज वगैरे? म्हणले भक्ताच्या पायाखालची माती. नारद महर्षी म्हणले ठीक आहे, मी पाहतो म्हणले चौकशी करून. कहून नारद भक्त नव्हते, पण त्याला माहित होतं ना, कारण की आपण जर पायाखालची माती दिली तर आपल्याला कुठं जावं लागेल? नरकात जावं लागेल. महाराज नारद महर्षी जे ते नारद महर्षी सगळ्या भक्तांकडे गेले. कोणीच पायाखालची माती देवाला दिली नाही. ज्यावेळेस कोणीच पायाखालची माती देवाला दिली नाही त्यावेळेस देवाकडे आले आणि देवाला सांगितलं, देवा कोणीच तू पायाखालची माती देत नाही, आता काय करावं? देव हळूकसून म्हटले, नारदा सगळ्या भक्ताकडे गेलेत का? बोले हो सगळ्या भक्ताकडे गेलो. बोले वृंदावनमध्ये गोपिकाकडं? नारद महर्षी म्हणले ती हुकलं राव. बोले मग ती कोणचं येऊन पा, ते बिन भक्तच म्हणले माझे. आणि मग नारद महर्षी जे ते असणार नारद महर्षी वृंदावनामध्ये आले. त्या असणाऱ्या गोपिका यमुनेतून पाणी घेऊन घरी चाललेल्या होत्या. नारद महर्षी जे ते नारद महर्षी मधामध्ये भेटले. भेटल्यानंतर गोपिका म्हणू लागल्या, काय नारदा कुंकुन चक्कर? म्हणले द्वारकेहून आलो. द्वारकेहून आला? म्हणले हो. कसा आहे? म्हणले आमचा तो काळा कृष्ण कसा आहे? म्हणले चांगलं आहे, पण म्हणजे काय? म्हणले देवाचं पोट दुखू राहिलंय. असं कशाना? मग काही गोळ्या वगैरे औषध वगैरे? म्हणले सगळं त्या ठिकाणी केलंय, पण देवाचं म्हणणे की जो भक्त पायाखालची माती देतोय त्याच असणाऱ्या मातीच्या द्वारा त्या ठिकाणी देवाचं पोट राहील. म्हणले त्याच ठिकाणी देवाचं पोट राहील. मग गोपिका म्हणले मग कोणी? म्हणले कोणीच दिले नाही. मग म्हणले तुम्ही देता की नाही विचारायला आलो. गोपिका म्हणले मग सगळ्याच्या अगोदर आमच्याकडे काऊन नाही आला? म्हणले तू हे घे म्हणली पायाखालची माती, पाय पुढं सरकले नी म्हणली टोपलं भरून किती न्यायची ते. नारद महर्षी म्हणू लागली, गोपिकांनो काही गोळ्या वगैरे संपल्या का काय? पायाखालची माती देणं म्हणजेच नरकाची प्राप्ती, नरकामध्ये पडसान. त्या गोपिका ज्या आहेत त्या असणाऱ्या गोपिकाने सांगितलं, नारदा आमच्या पायाखालच्या मातीनं जर देवाचं पोट राहत असेल तर आम्ही एक वेळेस नाही 1000 वेळेस नरकात पडायला तयार आहे, पण तो सुखी राहायला पाहिजे. याला म्हणतात सुखित्व सुखितम. देवाच्या सुखामध्ये आपलं सुख मानणं हेच खरं प्रेम आहे. विठाला 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 असेल तर कीर्तन चांग ही साधना आपल्याला सुरू करावी लागेल. प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. ज्यावेळेस त्या ठिकाणी महाराज या परमार्थामध्ये देहभाव हरपून जातो, देह अवस्था राहत नाही, समजायचं की आपला परमार्थ टोकाला चालला. हो, आपला परमार्थ जो आहे तो आपला परमार्थ टोकाला चालला. काही बळच डोळ्याला झेंडूमान लावून डोळ्यामध्ये पाणी आणते. काय फायदा आहे तो? दस्तीमध्ये हे आपल्या धंद्यातलं बरं का हे. काही फायदा आहे का त्याचा? काहीच नाही महाराज. हो, सहज. अहो शुकाचार्य महाराजाला राधा नाम उच्चरेत षड मासा समाधी. अहो राधा नामाचं उच्चारण केलं की 6 महिन्याची समाधी लागत होती. विठ्ठल म्हटलं की डोळ्याला पाणी येणं ही प्रेम अवस्था आहे, ही प्रेमाची असणारी अवस्था आहे. देवाच्या असणाऱ्या सुखामध्ये आपलं सुख मानणं ही प्रेमा, याच्यामध्ये देवभाव काय होतो? विसरून जातो. भगवंत ज्या वेळेस विदुर काकाच्या घरी आलेत ना, ऐका, विदुर काकाच्या घरी आल्यानंतर त्या ठिकाणी विदुर काका जे आहे ते विदुर काकाने देवाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर काकीला सांगितलं, हे बघ मी काहीतरी देवाच्या जेवणाची व्यवस्था करतो, तोपर्यंत भगवंताचा पाहुणचार कर. ठीक आहे म्हणले. काकीनं देवाला पाहणं आणि काकीनं देवाला पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी काकीचा पहिला विसरला तो देहभाव. काकीचा काय विसरला? देहभाव त्या ठिकाणी विसरला. विसरल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज आतमध्ये आणलं. विदुर काका जे आहे ते काहीतरी भोजनाची व्यवस्था करण्याकरिता बाहेर गेले. काकीला सांगितलं देवाने, काकी काकी काहीतरी बसायला ना. बरोबर आतमध्ये गेले, पाट आणला, पाट ठेवला. ठेवल्यानंतर मग देवाला म्हणावं की नाही बसा. काकी स्वतः पाटावर बसली आणि देवाला म्हटली बसा. देव खाली बसले. काकी खूप भूक लागलेली आहे, काहीतरी खायला द्या. इकडं तिकडं पाहिलं, केळी पडलेली होती, केळी उचलली, त्याच्यातल्या असणारी साल्टी सोडली, त्याच्यातला गाभा देवाला द्यावा की नाही. पण महाराज तो गाभा काकी स्वतः खाऊ लागली आणि साल्ट देवाला देऊ लागली. तेवढ्यात विदुर काका आले आणि विदुर काका जे आहे ते असणारे विदुर काका म्हणू लागले, का ग वेडी वगैरे झाली की काय?
देवाला पाटावर बसायचं तर तू पाटावर बसली, देवाला आतला केळीचा गाभा खायला द्यायचा तर देवाला साल्ट दिली हातामध्ये, विडी वगैरे झाली की काय? हे काय करतेस तू? देवाचा अपमान करतेस की काय? देवा, माझी बिचारी बायको भोळी बाबडी, तुम्ही तर सांगायचं की तुम्ही असं करू नका, तसं करा, तुम्ही तर सांगायचं देवा. देवाने सांगितलं, काका, विदुर काका, सांगणारा आणि ऐकणारा. किती जण झालेत? 2 जण. एक सांगणारा आणि एक ऐकणारा. पण इथं मात्र आम्ही 2 नसून काय झालो तर 1 झालो. आणि 1 झाल्यामुळं सांगणार कोण आणि ऐकणार कोण? सांगणार कोण आणि ऐकणार कोण? काकीनं देवाचं दर्शन घेतल्यापासून देह भाव राहिला नाही. याला म्हणतात हरपला देहभाव. हरपला देहभाव. आणि ही सगळी अवस्था जर आणायची असेल तर पाया कीर्तन चांग, कीर्तन चांग. कीर्तन केल्याशिवाय ही अवस्था प्राप्त होणार नाही. हो, विदुराच्या असणारे जाऊन कन्या त्या ठिकाणी घातल्या, फक्त प्रेम. हो, हरपला देहभाव. विदुर काकी जी आहे ते काकीचा असणारा भाव जो आहे तो असणारा भाव त्या ठिकाणी हरपला. प्रेम जे आहे ते असणारे प्रेम अंतःकरणामध्ये वाढत चालतं. प्रेमाची असणारी स्थिती ही वाढत अशा प्रकारची चालते. याच्याकरिता कीर्तन चांग, कीर्तन चांग. होय अंग हरिरूप प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहभाव. म्हणले महाराज ठीक आहे, पण त्याच्यानंतर त्या ठिकाणी अवस्था नेमकी काय होती हो? तिची दृष्टी जी आहे ती असणारी दृष्टी नेमकी कशी होती? अभंगाचं 3रं. एकादशी अवकळा, एकादशी अवकळा, एकादशी अवकळा, एकादशी अवकळा, एकादशी अवकळा, एकादशी अवकळा, एकादशी जीवकळा, एकादशी जीवकळा, एकादशी जीवकळा, एकादशी जीवकळा, एकादशी जीवकळा, एकादशी अवस्था जी आहे त्या साधकाची प्राप्त होते. अर्थातच त्या ठिकाणी विशेष रूपाने हा असणारं सगळं जगत त्याला आपलंच अशा प्रकारचं वाटतं, कारण की त्याला दुसरं कोणी दिसतच नाही. जिकडं नजर जाईल तिकडं त्याला देव अशा प्रकारचे दिसतो. आणि सगळे सोयरा, सोयरा शब्द जो आहे जीव काळा म्हणजे उपाधिरहित अंतकरण होतं. आणि उपाधिरहित अंतकरण झालं, आजात दृष्टी ज्या ठिकाणी प्राप्त झाली की मग मात्र तिथं शत्रू राहत नाही, द्वेष राहत नाही, अहंकार राहत नाही, काहीच अशा प्रकारचं शिल्लक राहत नाही. आणि हा सकळा सोयरा अशी अवस्था त्याची प्राप्त होते. हो.
जिकडं नजर जाईल तिकडं त्या ठिकाणी माझे जातीचे माझे भेद कोणी. आता आपली त्या ठिकाणी आपण सगळेजण एकत्र आलेले आहेत. आपली एकच जात आहे. कोणती? वारकऱ्याची. हो, आपली कोणती जाते? वारकरीची. अशा प्रकारची जाते. आणि म्हणून त्या ठिकाणी आज, आणि हे लक्ष असू द्या, या असणाऱ्या जगतामध्ये आणि त्यामध्ये, या जगतामध्ये, या भारत देशामध्ये अत्यंत श्रेष्ठ धर्म म्हणजे आपला सनातन हिंदू धर्म अशा प्रकारचा आहे. आणि या हिंदू धर्मामध्ये जे संप्रदाय आहे, या असणाऱ्या संप्रदाय, आता बाकीचे असणारे भारतवर्षामध्ये मी बाकीकडे भरपूर त्या ठिकाणी राहिलेलं आहे, पण मात्र सर्व असणाऱ्या जातीला त्या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम आणि सगळ्या जातीला एकाच छत्राखाली उभं करण्याचं काम फक्त वारकरी संप्रदायाने केलेलं. एवढा श्रेष्ठ असणारा संप्रदाय कोणता आहे? वारकरी संप्रदाय अशा प्रकारचा. कारण की त्या ठिकाणी महाराज कोणी जरी असलं तर माझा स्वैर आहे, माझा असणं त्या ठिकाणी सखा अशा प्रकारचा आहे. ही दृष्टी अंतकरणामध्ये आणण्याकरिता कीर्तन चांग होय अंग हरिरूप असं महाराज. मग मल्ली महाराज त्या ठिकाणी सांगतात की अरे एवढंच नाही तर या जन्म मृत्यूचं सगळ्यात मोठं असणारं जे भय आहे, हे भय सुद्धा या कीर्तन साधने नष्ट होईल. अभंगाचं शेवटचं. तू कमरे मोरला देवा, तू कमरे मोरला देवा, तू कमरे मोरला देवा, तू कमरे मोरला देवा, कमने उरला देवा, कमने उरला देवा, तू कमने उरला देवा, तू कमने उरला देवा, तू कमरे मोरला देवा, तू कमरे मोरला देवा, मोरला देव, तू कमरे मोरला देवा, तू कमरे मोरला देवा, गेला ठेवा त्या काळे, गेला ठेवा त्या काळे, प्रेम चंदे नाचे डोले, प्रेम चंदे नाचे डोले, प्रेम चंदे नाचे डोले, हर परे देह भावा गेला देह भाव
डोले प्रेम चलते नाच डोले प्रेम चलते नाच डोले हर पल देहा बाबा देहा बाबा का म्हणे उरला देव गेला भेव त्या काळी. आता फक्त त्या ठिकाणी एकच उरतोय आणि तो म्हणजेच परमात्मा. आणि तेच तत्व सत्य आहे, तेच तत्व त्या ठिकाणी खरं आहे. बाकी जे दिसतंय जे आहे ते सगळं भासणार आहे आणि तेवढंच उरलं पाहिजे. देवच जो आहे तो असणारा देवच त्या ठिकाणी. जीवनामध्ये भगवंत जो आहे तो भगवंत बाजूला केला तर मग बाकीचं काहीही शिल्लक राहणार नाही. देव सोडून दुसरं काय महाराज. भगवंत जो आहे ते फक्त. उरला देव गेला भेव त्या काळी. भेव म्हणजे भीती. आणि भीती कशा आहे, कशामध्ये भीती आहे. हो, द्वैतम भयम भवती. जिथं द्वैत आहे तिथं काय आहे, भीती अशा प्रकारची आहे. आणि त्याच्यामुळे द्वैत राहिलंच नाही. दृष्टी ही अद्वैत अशा प्रकारची झालेली आहे. आणि अद्वैत दृष्टी झाल्यामुळे आता त्या ठिकाणी महाराज भय जन्म मरणाचं आहे, हे का नाही. आणि जन्म मरणाचं जे भय आहे ते जन्म मरणाचं भय उरलंच नाही. मरण माझे मरून गेले. आता मात्र काहीच अशा प्रकारचं शिल्लक राहिलं नाही. आणि म्हणून महाराज जे ते महाराज म्हणतात काही शिल्लक ठेवायचं जर नसेल तर त्याच्याकरिता एकमेव साधन आहे. कारण की सध्या तिकीट एकच फाटलेलं आहे, कीर्तन चांग कीर्तन चांग. हो, आपण त्या ज्या वातावरणामध्ये कलियुगामध्ये राहतो, या कलियुगामध्ये तिकीट कशाचं आहे, फक्त कीर्तनाचं आहे. हो, कलियुगा माझी करावे कीर्तन कलवतद हरी कीर्तनात. कीर्तनामध्येच त्या ठिकाणी या कलियुगातून आपल्याला उद्धरून जाऊ शकतात. मग कधीही घ्या कीर्तनकाराचं नाम घ्या, कधीही त्या ठिकाणी घ्या. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. तुम्ही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वेळ वगैरे काही पाहिलं जात नाही. हो, देवपूजा जी आहे ती देवपूजा स्नान झाल्यानंतरच करावी लागते. देवपूजेचा नियम काय, अगोदर स्नान करावं आणि स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी, असा नियम आहे. तुमच्याकडे कसं काय, असंच आहे की नाही. हो, पण महाराज त्या ठिकाणी सांगतात की तुम्ही उठल्यानंतर तोंड धुवू नका, काहीच नका. कधी उठले की सर्व कार्य करिता हरी बोला. कधीही त्या ठिकाणी, कारण की आपल्याला टाइमली कमी आहे. ऐका बसणारे मंडळी, हो म्हणते आता काय झालंय माहितीये का, एक प्रकारची आपली असणारी मानसिकता तशी झालेली आहे. कोणती, परमार्थ कोणी करावा, म्हातारे माणसाने, आहे की नाही. हो, कुठं चालले, भागवताला. नाही 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 भागवताला चाललो. ही अवस्था कधी होती, म्हातारपणी होते. ऐकवलं येत नाही त्यावेळेस परमार्थ वगैरे त्या ठिकाणी करावा लागतो, असं नाही. हो, कीर्तनामध्ये या परमार्थामध्ये. आणि आज सगळ्यांना या व्यासपीठावरून सगळ्यांना विनंती करतो, आपल्या घरामध्ये जर आपण कमवलेलं धन, आपण कमवलेला पैसा जर आज आपल्याला टिकून, आपल्या डोळ्यादेखत जर टिकून ठेवायचा असेल तर आपल्याला वारकरी संप्रदायाचे संस्कार घरामध्ये चालू करावं लागणार आहे. कारण की जोपर्यंत हे असणारे वारकरी संस्कार आपल्या घरामध्ये लहान लेकरापासून आपण चालू करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी महाराज आता काळ इतका बिघडलेला आहे, अत्यंत बिघडलेला आहे. लेकर मोबाईल मध्ये किडे झाले तर, हो, काहीच कळना द्यायला. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, हो, माता माऊलींना सुद्धा त्या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे. हो, कारण की आता मी माझ्या डोळ्यात एक सगळ्यात पाहतोय, फिरतोय वगैरे, घरोघरी जाण्याचा योग त्या ठिकाणी येतोय. हो, काय ते लेकर वर ते व्हिडिओ लोटल्याशिवाय जेवतच नाही. ते वर लोटायचं द्यायचं ते चालू करावं लागत आहे. हो, जेवतच नाही लेकर. कहून हे काय काय झालं हे बघा. दुसऱ्यांना, तुम्हाला आपल्या सगळे मोठे जेवढे त्यांना बी त्या ठिकाणी सांगतोय की अन्न खाल्ल्यानंतर, हे अन्न खाल्ल्यानंतर मन हे कसं ठेवायचं हे कशावर अवलंबून आहे, अन्नावर अवलंबून आहे. म्हणून कधी आपण बिन टीव्ही मोबाईल वगैरे पाहायचं नाही अन्न खाताना. आणि लेकराचे सुद्धा त्या ठिकाणी वर लोटायची व्हिडिओ बंद करा, तुमच्या हातामध्ये आहे. हो, आईचं महत्व जे आहे ते आईचं पहिला गुरु आहे ना तुम्ही. वर लोटायची व्हिडिओ शिकता काय करायला, अजिबात नाही. म्हणून तुमचं पहिलं त्या ठिकाणी कर्तव्य आहे हे सगळे मोबाईल वगैरे बंद करा. कमीत कमी मुलगा हा 12वी होईपर्यंत त्याच्या हातात मोबाईल देऊ नका, अन्यथा आपला धर्म, आपली संस्कृती, आपले संस्कार सगळे मातीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. हो, अजिबात नाही. सगळ्यांना विनंती आहे. आणि तरुण मंडळी जे आहे ते तरुण मंडळींनी इकडं परमार्थामध्ये
वळणं गरजेचं आहे, परमार्थामध्ये येणं गरजेचं अशा प्रकारचं आहे. हो, आता मी वैद्यवडगावमध्ये म्हणजे यांच्या इथं आहे म्हणून स्तुती करत नाही, 2-3 दिवस झाले पाहतोय. खऱ्या अर्थाने वडगाव नगरीतल्या सर्व तरुणाकरिता एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. एवढी मेहनत घेतात, फक्त जास्तीत जास्त आता 1 वाजेपर्यंत जागन, सकाळी पुन्हा त्या ठिकाणी पाणी तापाला 5लाच उठणार. ही सगळी मेहनत त्या ठिकाणी घेतात आणि याच्यामध्ये याचीच काय आहे गरज अशा प्रकारची आहे. म्हणून सगळ्यांना त्या ठिकाणी एक महत्त्वाची अशा प्रकारची हात जोडून विनंती, संस्कार टिपवा, आपल्या असणाऱ्या धर्म जे आहे ते संस्कृती जे आहे ती असणाऱ्या संस्कृतीला जोपवा, हे सगळ्यांना विनंती आहे. असो गुरुकृपेने अंतःकरण कृपेने या ठिकाणी थोडक्यामध्ये अभंग चिंतन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. जे असणारं उत्तम आहे ते श्रीगुरूंचं आहे, जे असणार त्या ठिकाणी काही शब्द अपशब्द निघेला असेल ते असणारे माझ्या बुद्धीचे दोष आहे अशा प्रकारचे या ठिकाणी सांगतो आणि झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. सगळ्यांनी एकदा वर हात करायचे, एक टाळी झाली पाहिजे, एक. हा, सर्व आलेल्या गावकऱ्यांना पंचकृषीतून आलेल्या नागरिकांना विनंती आहे, फक्त 2 मिनिटं आपण खाली बसा. आज भव्य श्री शिव महापुराण कथा व कीर्तन महोत्सव वैद्यवडगावचा 3रा दिवस आणि 3रं पुष्प. आज अमृत अहोनी गोड नाम तुझे देवा या म्हणीप्रमाणे आज हरिभक्तपरायण भावरत्न श्री भागवताचार्य श्री वैष्णवदास भिकाजी महाराज मोठे यांचं असं नामस्मरण आपण कीर्तन या ज्ञानमंडपामध्ये श्रवण केलं. या कीर्तनाच्या माध्यमातून आपण समाज प्रबोधनावर सुद्धा आपण भाष्य केलं. याबद्दल मी महाराजांचं आपल्या या भव्य श्री शिव महापुराण कथेचा आयोजक म्हणून आभार व्यक्त करतो. तसेच आलेल्या सर्व परिसरातील नागरिकांचं, गावकऱ्यांचं, सर्व महिला भगिनींचं आपण आभार व्यक्त करतो. आणि महाराज, माझी एक सगळ्यात मोठी एक इच्छा राहून गेली. तुम्ही म्हटले एवढा भव्य दिव्य आयोजन का केलं, तर खरं म्हणजे माझा असा संकल्प होता की आपल्या जे पंचकृषीतील एक सामान्य गरीब घरातील, शेतकरी घरातील जे महिला आहेत, पुरुष आहेत किंवा अजून कोणी असतील, यांना मला आता प्रभू श्रीरामाचं आपल्या अयोध्येला एवढं मोठं मंदिर झालं, या 1051 जोड्याला मला एकदा दर्शन घडवून आणायचं आहे, एवढा माझा एक संकल्प आहे. त्या निमित्ताने आम्ही काही येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये किंवा पुढच्या काळामध्ये आपण या गोष्टीचं सुद्धा आयोजन करणार आहोत. तर या निमित्तानेच हा असा भव्य दिव्य एक सगळ्यांना एकत्र आणणारा आपण शिव महापुराण कथेचा कार्यक्रम आयोजित केला. आणि या कार्यक्रमाला रोज आपण असं व्यवस्थित सगळे सहभागी होतात, याबद्दल माझंही स्वतःचं मन भरून आलं. आणि यापुढेही याच्यापेक्षाही जास्त मोठे कार्यक्रम घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. तरी महाराज उद्याचे हरिभक्तपरायण, उद्याचे जे कीर्तनकार आहेत, जे कथाकार आहेत, तेच उद्याचे कीर्तनकार सुद्धा आहेत. हरिभक्तपरायण भावरत्न श्री समाधान महाराज शर्मा यांचं उद्या कीर्तन होणार आहे. तर महिला भगिनींसाठी एक विनंती, जे कथेला आल्या नसतील आज, त्यांना महाराजांनी एक संदेश दिलेला आहे. कारण उद्या महादेवाचं लग्न होणार आहे. तर या लग्न लावण्यासाठी महाराजांनी आपल्याला कुठला कलर सांगितला, सगळ्यांनी सांगा एकदा हातवर करून. बऱ्यापैकी महिला कथेला सुद्धा होत्या, कीर्तनाला सुद्धा आहेत. ज्यांना माहीत नसेल त्यांना उद्यासाठी माहिती द्या. आणि सर्वांनी लाल साडीमध्ये येण्याचा प्रयत्न करा. पुरुष मंडळीने जर पांढऱ्या शर्टामध्ये येण्याचा, टोपी घालून येण्याचा जर प्रयत्न केला तर अजूनही छान वाटेल.
त्यामुळे सर्वांना थोडंसं, कारण आपलं हे जे चालू आहे हे सगळं पंचकृषी म्हणण्यापेक्षा सगळं आजूबाजूचे लोकही बघतायत, कारण कार्यक्रम लाईव्ह आहे हा आणि लाईव्ह असल्यामुळं थोडंसं अजून चांगलं आकर्षण वाटेल. प्रत्येकानं टोपी पांढरं शर्ट घालून जर येण्याचा प्रयत्न केला अजून सप्ताहामध्ये अजून रंगत येईल. एवढं बोलतो आणि या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अनंतरावचं म्हणणं असं आहे की खऱ्या अर्थाने आज आपण परम भाग्यवान आहे. कोणत्या गोष्टी नाही की 400 वर्षानंतर ज्यांनी ज्या मंदिराकरिता गोळ्या छातीवर घेतल्यात असे असणारे कितीतरी असणारे रामभक्त जे आहे त्या असणाऱ्या राम भक्तांचं एक स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. राम मंदिर जे आहे ते राम मंदिर अयोध्यामध्ये उभारणं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून परिसरातल्या असणाऱ्या जेवढे काही गोरगरीब मंडळी आहे ज्यांना त्या ठिकाणी एक साधन असेल किंवा नसेल, त्यांच्याकरिता एक संकल्प त्यांनी असा आहे की 1051 जे भाविक राम भक्त आहे ते असणार राम भक्तांना अयोध्या दाखवून त्या ठिकाणी आणणार आहे. मग साधन कोणतंही आपण ठरवूया, त्या नियमानुसार होईल. म्हणजे एकदा सगळ्यांनी वर हात करून मोठ्याने जे गोष्ट करायचं आपल्याला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर. महादेव. सर्व पंचकृषीतून आलेल्या नागरिकांना परत एक विनंती आहे की आपण एवढ्या रस्ता खराब आहे तर सर्वांनी थोडंसं हळू याच्यामध्ये जावं. पहिल्यांदा महिलांना जाण्यासाठी आपण एक संधी द्यावी अशी विनंती करतो. आणि थोड्या गाड्याही सावकाश चालू आहे जेणेकरून ॲक्सिडेंट होणार नाहीत. आपला जीव हा खूप अनमोल आहे. आपण एवढ्या मेहनतीने इथे आलात याबद्दल परत आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम महिला जातील, त्यानंतर पुरुष वर्ग. विठाल जय जय विठाल जय. हा बोलले